कर्नाटकच्या रस्त्यांवर धावणाऱ्या एका जुन्या एसटी बसमध्ये एक हात रोज हजारो तिकीटं फाडत होता. लोकांना वाटायचं हा माणूस फक्त प्रवाशांना त्यांच्या मुक्कामापर्यंत पोहोचवतोय. पण कोणाला ठाऊक होतं की हा बस कंडक्टर स्वतः एका वेगळ्याच प्रवासाला निघालाय. पगारातला छोटासा हिस्सा आणि रद्दीत फेकलेली रद्दी. आणखी गौडांसाठी तो कचरा नव्हता, तो ज्ञानाचा खजिना होता. वेड, हो, लोक त्यांना पुस्तकांचा वेडा म्हणू लागले. घराच्या भिंती पुस्तकांनी झाकल्या गेल्या, खिशातले पैसे संपले, पण पुस्तकांची भूक कधीच मिटली नाही. कारण त्यांना माहिती होतं, भाकर फक्त भूक भागवते, पण पुस्तकं जगायला शिकवतात. आणि मग एक दिवस त्या तिकीट मशीनमधून फाडलेल्या कागदांच्या तुकड्यांनी 20 लाख पुस्तकांचं एक अथांग साम्राज्य उभं केलं. आज पांडवपुराचं हे ग्रंथालय फक्त भिंती नाहीत, तर एका सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीचं जिवंत प्रतीक आहे. ज्या हातांनी एकेकाळी बसची तिकीटं वाटली, त्याच हातांनी आज देशाचा सर्वोच्च पद्मश्री सन्मान स्वीकारला.